नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज मी तुम्हाला मुलांच्या डब्यात देण्यासाठी अगदी 10 मिनिटात तयार होणारा रव्याचा उत्तप्पा कसा करायचा हे दाखवणार आहे। हे रव्याचे उत्तप्पे अगदी झटपट होतात आणि अजिबात तुटत नाही, दिवसभर असे छान राहतात, त्याला पाणी वगैरे सुटत नाही, खूप सुंदर लागतात। हे तुम्ही मुलांना सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा शेजवान चटणी कशाबरोबरही देऊ शकता, मुलांना खूप आवडेल। तर असा रवा उत्तप्पा तुम्हीही नक्की करून बघा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला हा रवा उत्तप्पा कसा करायचा आहे ते बघूया। रव्याचा उत्तप्पा करण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। आता हा आपण जे उपीट करतो तोच रवा आहे, तुम्ही जाड मोठा कोणताही रवा घ्या चालेल। त्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचे पीठ घेतले आणि 2 चमचे दही घालणार आहे। आता काय करूया, एका भांड्यामध्ये हे मिक्स करायचं आहे। रवा घालूया, त्याच्यात 2 चमचे म्हणजे आपले पोहे खाण्याचे चमचे असतात ते 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे। तांदळाच्या पिठाने काय होतं, उत्तप्पा छान एकसारखा होतो, अजिबात तुटत नाही, खूप अगदी मऊ पडत नाही, छान राहतो। याच्यात आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे आणि आता हे पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे। हे खूप पातळही करायचं नाही आणि खूपही घट्ट करायचं नाही, आपल्याला तव्यावर पसरता येईल असं करायचं आहे। आता हे बघा, हे इथं असं मी पाणी घालून घेतलं आहे। आता हे असं झालं आहे, खूपही घट्ट नाही खूपही पातळ नाही, आपल्याला असंच हवं आहे। आता ह्याला एक 10 मिनिटं बाजूला भिजण्यासाठी ठेवून देऊया। आता इथे रवा भिजत घालून एक 10 मिनिटं झाले आहेत बघा, रवा थोडा घट्ट झाला आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं कारण आपल्याला खूप घट्ट मिश्रण नको आहे। हे बघा, हे आता व्यवस्थित झालं आहे, असं पाहिजे। आता याच्यात एक 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, 2 चमचे टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे। आता मी सगळं या पिठातच घालणार आहे म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत राहतं। कोथिंबीर घातली आहे, ओली मिरची एक बारीक चिरून घेतली आहे। आता लहान मुलं खाणार आहेत त्यामुळं मुलांना कसं कितपत तिखट आवडतं त्या अंदाजाने तुम्ही मिरची घाला। एक लहान अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर ह्याच्यात भाज्या घालायच्या असतील म्हणजे गाजर, सिमला मिरची तरीही घालू शकता। आता हे मिक्स झालं आहे, याच्यात मी अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे, तो घालायचा। आता याच्यावर 1 चमचा पाणी घालूया आणि हे एकसारखं असं मिक्स करून घेऊया। आता इथे आपलं उत्तप्प्याचं मिश्रण तयार झालं आहे। आता लगेच याचे उत्तप्पे करायला घेऊया। उत्तप्पा करण्यासाठी गॅसवर तवा ठेवला आहे, तवा गरम झाला की त्याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल थोडं व्यवस्थित पसरून घ्यायचं। खूप तेल घालण्याची गरज नाही आहे, अगदी थोडं घालायचं। आता आपण जे रव्याचं मिश्रण तयार केलं आहे ते आपल्याला तव्यावर घालायचं आहे। आता तुम्ही लहान मोठे जसे उत्तप्पे करणार असाल तेवढं पीठ घाला। आता मी मध्यम साईजचे करणार आहे, तर ह्याला चमच्याने असं हलक्या हाताने पसरून घ्यायचं। तव्याला खूप तेल लावायचं नाही, नाहीतर तुम्ही हे जेव्हा पसरणार चमच्याने तेव्हा ते असं उचललं जातं, चमच्याला चिकटून वर येतं, त्यामुळे थोडंच तेल लावायचं आणि शक्य होईल तेवढं याला चमच्याने असं पातळ पसरून घ्यायचं। हे बघा, अजिबात आपल्याला हे चमच्याला चिकटत नाही आहे, व्यवस्थित पसरलं जाते। आता याची खालची बाजू व्यवस्थित थोडी भाजून घेऊया। आता याची वरची बाजू कोरडी झाली आहे, मी याच्यावर तेल लावते, तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तर ते लावा। आता हे परतून घ्यायचं आहे बघा, अजिबात तव्याला चिकटत नाही किंवा परतताना तुटत देखील नाही, असं एकसारखं तयार होतं, म्हणून तांदळाचं पीठ घालायचं। आता याला वरून देखील मी तेल लावून घेते आणि याची दुसरी बाजू आहे ती देखील आपल्याला आता व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजली आहे बघा, रंगही फार सुंदर आला आहे, अगदी छान झालं आहे। आता हे काढून घेऊया। आता इथे आपला रव्याचा उत्तप्पा करून तयार आहे। आता हे जर तुम्ही जवळून बघितलात तर बघा खूप छान झालं आहे, अजिबात याचे तुकडे पडत नाहीत किंवा तुटत नाही आणि खूप मऊ होत नाही, अगदी परफेक्ट होतो।
हा दिवसभर असा छान राहतो. मुलांना जर डब्यात दिला तर याला अजिबात पाणी वगैरे सुटत नाही. हा उत्तप्पा तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा शेजवान चटणी कशाबरोबरही देऊ शकता. खूप सुंदर लागतो. तर असा रवा उत्तप्पा तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.